नमस्कार, आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा। यशवंतराव चव्हाण विद्यालयाने 100% निकालाची परंपरा कायम राखली असून सीबीएसई बोर्ड इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये या शाळेचा 100% निकाल लागला आहे। या परीक्षेत शाळेतील एकूण 40 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते। त्यापैकी पूर्ण विद्यार्थी चांगल्या प्रकारे गुण घेऊन उत्तीर्ण झालेत। त्यामध्ये पुष्कर गजानन घुगे 96.80%, राम दीपक भेंडेकर 93.20%, हर्षद योगेश जाधव, सफल शिरीष बाहेत यांना 90.60%, तर श्रीधर श्रीकृष्ण ठाकरे 89.20%, वेदिका सुनील धोत्रे 88%, अनुषा राजेश चिंतावार 87.60%, भूमिका महेंद्र राऊत 87.20%, मानवी प्रमोद जाधव 87%, वेदांती रवींद्र श्रीराव 86.20%, दर्शन अमोल दुद्धलवार 86%, श्रेयस निलेश बाहेती 85.60%, वेदांत पंकज महल्ले 85%, अनुश्री संजय परडीकर 82.80%, अंशुल श्रीकृष्ण म्हातारमार व यश अजय खिराडे 82%, खुशाल ओंकार कदम व सोनम सिद्धार्थ भगत 81.40%, प्रणय दशरथ चव्हाण 80.80%, विराज गोपाल जाखोटिया 74%, सृष्टी अनिल भेंडेकर 73.80%, सोहम प्रवीण देशमुख 73%, राजन चंद्रकांत ठाकरे 71% व उर्वरित विद्यार्थी प्रथम श्रेणीचे गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत। या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे व सचिव तथा अध्यक्ष जिल्हा परिषद वाशिम चंद्रकांत ठाकरे तसेच प्राचार्य डॉक्टर संजीव कुमार व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।